हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 10 बघतोय आपण। दवं सल्लखणीयम् उपादवयधुवत्त संयुक्तं गुणपचयासयं वाजं तं भण्णन्ति सौवण्णो। सर्वज्ञ देवांनी द्रव्याचं लक्षण सांगताना 3 सूत्र सांगितली आहेत। सत हे द्रव्याचं लक्षण आहे, उत्पादवे द्रव्ययुक्त हे द्रव्याचं लक्षण आहे, आणि जे गुणपर्यायाने सहित असतं किंवा गुणपर्यायाचा आश्रय रूप असतं त्याला द्रव्य म्हणतात। मला जर खडू पाहिजे आणि तुमचं वही पेन। तर त्याच्यामध्ये तुम्हाला चटई आहे आणि शास्त्र घेऊन बसायचं। समोर एक दिसणार नाही लिहिलेलं। ते टेबल ठेवायला त्याच्यावर ठेवा। पंचास्तिक आहे। तर काल काय सांगितलं होतं, उत्पाद वे ध्रुव हे द्रव्याचं लक्षण केलं तर ते स्वभावभूत आहे आणि उत्पाद वे हे युगपत असतात। पुढं सांगितलं होतं काय, गुणपर्यायवान असतं ते द्रव्य असतं। मग गुण कसे असतात, अन्वयी विशेष असतात ते गुण असतात, आणि व्यतिरेकी विशेष असतात ती पर्याय असते, हे सांगितलं होतं काल। हां, अनेकांतात्मक वस्तूचं अन्वयी विशेष म्हणजेच व्यतिरेकी जे असतात त्या पर्याय असतात। काय सांगितलं होतं, अन्वय म्हणजे काय, व्यतिरेक म्हणजे काय, कसं तिथं चालतं, इकडं दिसेल तुम्हाला उलट। अन्वय म्हणजे काय सांगितलं होतं, पुसलं की ते, अन्वय म्हणजे एकरूप राहणारे, द्रव्याबरोबर नित्य राहणारे, सदृश असणारे, त्याला म्हणलं होतं अन्वय। हा तोच आहे असा भाव ज्याच्यामध्ये असतो त्याला म्हणलं अन्वय संबंध। आणि व्यतिरेक म्हणजे काय, हा तो नाही, म्हणजे जिथं भेद आहे, जिथं अन्य रूपता आहे त्याला म्हणलं व्यतिरेक। मग पर्याय असते ती व्यतिरेकी असते, आणि गुण असतात ते द्रव्याशी अन्वय रूप असतात, असं सांगितलं होतं। पुढं वाचायचं होतं, पान नंबर 21 आहे माझं। कसे असतात ते द्रव्य गुण पर्याय, तर त्यासाठी सांगितलं की जे द्रव्याशी म्हणजे अनेकांतात्मक वस्तूमध्ये जे अन्वयी विशेष असतात ते गुण असतात, आणि जे व्यतिरेकी विशेष असतात ते पर्याय असतात। ते द्रव्यामध्ये युगपत आणि क्रमाने प्रवर्तमान असतात। म्हणजे युगपत असतात कोण, गुण, आणि क्रमाने असतात त्या पर्याय। तर युगपत आणि क्रमाने प्रवर्तमान असतात। परत सांगितलं कथंचित भिन्नाः कथंचित अभिन्नाः। कोण भिन्न आहे आणि कोण अभिन्न आहे, जे गुण असतात ते द्रव्याबरोबर किंवा गुणपर्याय दोन्ही पण कथंचित भिन्न आहेत, कथंचित अभिन्न आहेत, दोन्ही पण। असं नाही की गुण अभिन्न आहेत आणि पर्याय भिन्न आहे, असं नाही। गुणपर्याय हे दोन्ही पण कथंचित भिन्न आहेत आणि कथंचित अभिन्न आहेत। बघितलं होतं कुठल्या अपेक्षेने, अतद्भावाच्या अपेक्षेने कथंचित भिन्न आहेत, म्हणजे एकाच द्रव्यात आहेत पण त्यांचं संज्ञा आदी भिन्न भिन्न असल्यामुळे कथंचित त्याच्यामध्ये भेद आहे। आणि कथंचित अभिन्न का आहे, कारण त्यांचा प्रदेश एकच आहे। जिथं द्रव्य तिथंच गुण आहे, तिथंच पर्याय आहे, त्यामुळे त्यांच्या प्रदेशाच्या अपेक्षेने अभिन्नता आहे। वाचू शकताय संस्कृत, त्रयाणाम शेवटची ओळ 21 वर्षी, संस्कृत 21 पान आहे।
त्रयाणाम् अपि अमीषां लक्षणानाम् एकस्मिन् अभिहिते अन्यत् उभयम् अर्थात् एव आपद्यते. त्रयाणामपि अमीषां, त्यापैकी तिघांचं सुद्धा, तिन्ही द्रव्य लक्षणांचं, द्रव्याच्या या 3 लक्षणापैकी एकस्मिन अभिहिते, एकाला ग्रहण केलं असताना किंवा एकाला समोर ठेवला असताना, अन्यत उभयम, जे अन्य दोन्ही लक्षणं आहेत, अर्थात एव आपद्यते, म्हणजे ते प्राप्त होतातच. राहिलं की या 3 लक्षणापैकी, म्हणजेच कुठले 3 लक्षणं? सत, उत्पादवय द्रव्यपणा आणि गुणपर्यायवानपणा. या 3 लक्षणापैकी एकाचं कथन केलं असताना उर्वरित 2 लक्षणं अर्थानेच, म्हणजे कथन न करताच प्राप्त होतात. आता त्या तिघांचा संबंध सांगायला लागले, तिन्ही लक्षणांचं. काय 3 लक्षणं? सत, उत्पादवय द्रव्ययुक्तपणा आणि गुणपर्यायवानपणा. तर काय सांगितलं इथं आता त्यांनी? तिन्ही लक्षणापैकी एकाचं ग्रहण केलं असताना, सत हे लक्षण तुम्ही ग्रहण केलं, टीकेमध्ये त्यांनी सगळं खुलासा करून सांगणार आहे. ते एकाचं ग्रहण केलं म्हणजे द्रव्य सत आहे असं म्हणलं तर काय झालं? द्रव्य सत आहे, त्याच एका कथनामध्ये तेच द्रव्य उत्पादवय द्रव्ययुक्त पण आहे. का? कारण सत तेच राहू शकतं जे उत्पादवय करतं. जर त्याच्यामध्ये परिणमन नसेल तर ते सत पण म्हणता येणार नाही. आणि जे सत आहे ते गुणपर्यायाने सहित आहे. उत्पादवय करते म्हणजे कोणीतरी आधार आहे, कोणीतरी आधेय आहे, म्हणजेच तिथं ग्रहण होतं की गुणपर्यायवान सुद्धा आहे ते. म्हणून एक कुठलं तरी ग्रहण करा, त्या दोघांचं पण ग्रहण होतंच. आता दुसरं घेतलं, उत्पादवय द्रव्य हे जर लक्षण घेतलं द्रव्याचं, सत कसं सिद्ध होणार? हां, सतच्या आधारानेच उत्पादवय ध्रुव होतं, त्याशिवाय तर उत्पादादी होणार नाही. कोणाचा उत्पाद झाला? जे सत आहे त्याचाच झाला, त्यामुळे या सतचं ग्रहण होतं. आणि गुणपर्यायवानपणा, मग हे सांगितलं होतं उत्पादवय हे पर्याय आहेत आणि द्रव्य हे गुण आहे, त्यामुळे त्याचं पण ग्रहण होतंच. आणि समजा द्रव्याचं लक्षण गुणपर्यायवानपणा केलं तर त्या दोघांचं कसं ग्रहण होतं? बरोबर, सत असेल तर त्याच्याच आधाराने गुण आणि पर्याय राहणार आहेत, त्यामुळे ते द्रव्य सत असतंच. आणि गुण कुठले आहेत? द्रव्यपणा हा गुण आहे, आणि पर्याय कुठले आहे तर उत्पादवय ही पर्यायाचं धर्म आहे. जर मानलं नाही उत्पादवय द्रव्यपणा नाही असं धरलं, नुसतं सत मानलं कोणी, तर अन्य मतामध्ये प्रवेश होतो. म्हणजे सांख्य कुटस्थ नित्य मत येतं. जर तिथं फक्त सतच मानलं, वस्तूचं स्वरूप उत्पादवय द्रव्य नाही मानलं, तर सांख्य मतात प्रवेश होतो, जे की वस्तूला कुटस्थ नित्य मानतात. कुटस्थ म्हणजे काय हो दीपाली भाभी? कुटस्थ, कूट म्हणजे काय? कुटस्थ नित्य म्हणजे काय? कूट म्हणजे पर्वत. कूट म्हणता ना तुम्ही, काय म्हणता? त्या विजयार्ध पर्वतावर सिद्धवर कूट आहे, इकडं काय ते अनेक कूट अशी रचना आहेत म्हणून सांगता ना तुम्ही त्रिलोकाच्या रचनेमध्ये. तर म्हणून तिथं म्हटलं की कूट म्हणजे पर्वत. जसं पर्वत स्थिर असतं तशी त्यांची मान्यता स्थिर, की द्रव्य कूटस्थ म्हणजे सर्वथा नित्यच असतं, सर्वथा नित्यच असतं. असं जिथं स्थिरतेने दृढतेने त्यांनी त्यांच्या पक्षाला मांडतात त्याला म्हणायचं कूटस्थ. मग ते सांख्य मतांचं काय प्रसंग येतो? ते कूटस्थ नित्य मानतात द्रव्याला. जर झालं पण जर ठीक आहे कूटस्थ नित्य झालं, पण काय व्यवहारात काय होऊ शकतं? परिणमनच होणार नाही. ॲक्च्युली तसं द्रव्यच नाही आहे कुठलं की जे सर्वथा नित्यच राहील. म्हणजे सांगा आता मला की मेरू पर्वत नित्य आहे की नाही?
अकृत्रिम रचना आहे, कधीच त्याच्यामध्ये काय घटबड होत नाही. मग ते नित्य नाही का? आहे ना, पण तरी तिथं परिणाम आहे. आपण हां, म्हणजे सापेक्ष आहे आमचं कथन. जरी आम्ही म्हणतोय की सगळ्या अकृत्रिम रचना आहेत त्या अनादि निधन आहेत, त्या नित्य आहेत, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये परिणमन चालू आहे हे मान्य आहे आम्हाला. पण ते मानायला तयार नाही आहेत. ते म्हणतात की नित्य तसंच राहतं वस्तूचं स्वरूप. म्हणून मग असं पण मत आलं त्याच्यामध्ये की मनुष्य असतो ना, तो मनुष्यच होतो मरून. नारकी असतो तो मरून नारकीच होतो. तिर्यंचेच होणार, देवच होणार. असं नाही, तसं काय नाहीच आहे त्यांच्याकडं. जेव्हा ते प्रकृती त्या पुरुषामध्ये विलीन होऊन जाते त्यावेळेस त्या जीवाला मोक्ष होतो, असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे सगळं शेवटी ते मत सिद्ध होऊ शकत नाही. ह्याचं सगळं खंडन येतं याच्यामध्ये. कुठं? प्रमेय कमल, मार्तंड आदी ग्रंथांमध्ये त्याचं वाद कथन करत असताना काय म्हणायचं त्याला, चर्चा रूपाने किंवा काय खंडन मंडन रूपाने जिथं न्यायाचं वर्णन येतं तिथं त्यांनी सांगितलंय सगळं हे. काय शंका आहे? समजलं? तर वाचू. हे सगळं सांगितलं पुढं आता. सच्चेत उत्पादवे द्रव्यवच्च गुणपर्यायवच्च. जर वस्तूचं स्वरूप सत मानलं तर सच्चेत, चेत म्हणजे शंका असं विचारलंय सगळं. जर वस्तूचं स्वरूप सत मानलं तर उत्पादवे द्रव्यपणा आहेच आणि गुणपर्यायवानपणा पण घटित होतो. त्यांनी इकडे काय वाक्य घेतलंय? अर्थादेव आपद्यते, त्याचं अर्थात ग्रहण होतच. सत एवढं जर ग्रहण केलं मी तर उत्पादवे द्रव्यवान आणि गुणपर्यायवान हे दोघांचं ग्रहण होतच, नाही सांगता सुद्धा. तसंच पुढं पण सांगायला उत्पादवे द्रव्यवच्चेत सच्च गुणपर्यायवच्च. जर उत्पादवे द्रव्यवानपणा हे जर ग्रहण केलं वस्तूचं लक्षण तर सत आणि गुणपर्यायवानपणा हे पण त्यामध्ये अर्थात एव आपद्यते ग्रहण होतच. गुणपर्यायवच्चेत सच्च उत्पादवे द्रव्यवच्च इति. तसंच घेतलं, गुणपर्यायवान जर लक्षण घेतलं तर त्याच्यामध्ये सत आणि उत्पादवे द्रव्यवानपणा न सांगता सुद्धा त्याचं प्राप्ती होतेच. सत ही नित्य अनित्य स्वभावत्वात् उत्पाद व्ययात्मकतां च ध्रुवत्वात्मकैः गुणैः उत्पाद व्ययात्मकैः पर्यायैः च सह एकत्वं च आख्याति. सत ही जर द्रव्याचं स्वरूप सत मानलं, त्याचा खुलासा करता येता. असं कसं ग्रहण होईल तुमची शंका आहे ना. एका लक्षणामध्ये दोन्हीचं कसं ग्रहण होतं त्यासाठीच हे सगळं आचार्यांनी खुलासा करून सांगितलं पुढं. सत ही खरोखर जर द्रव्याचं लक्षण सत मानलं तर काय होतंय, नित्य अनित्यात्मक स्वभाव असल्यामुळे ध्रुव उत्पाद व्ययात्मकतांच प्रथयती. जे सत आहे ते नित्य अनित्यात्मक स्वरूप असल्यामुळे ध्रुवपणाला आणि उत्पाद व्ययात्मकपणाला प्रथयती म्हणजे प्रगट करतं. सत आहे ते कसं आहे, नित्य पण आहे अनित्य पण आहे. मग नित्य काय आहे, ध्रुव आहे, आणि अनित्य काय आहे तर उत्पाद व्यय पर्याय आहे. त्यामुळं उत्पाद व्ययाला पण प्रगट करतं, ध्रुवाला पण प्रगट करतं. आता गुणपर्यायाला कसं करतं सांगतायत. ध्रुवात्मकैही गुणैही, त्यामध्ये ध्रुव जे आहेत ते गुण आहेत आणि उत्पाद व्ययात्मक जे आहेत ते पर्याय आहेत. ह्याच्याबरोबर एकत्व स्थापित केलं जातं किंवा सांगितलं जातं. म्हणजे सत आहे त्या एका सतमध्ये जेव्हा नित्य अनित्य स्वरूप स्वीकारलं तर त्यामध्ये उत्पादव्यय ध्रुव पण सिद्ध होत आहे आणि ध्रुवरूप गुण आणि उत्पादव्ययात्मक पर्यायासह त्याचं एकत्व सुद्धा सिद्ध होत आहे. सोपं आहे, काय अवघड नाही आहे. आपण सिद्धी करायला लागलो की समजतं आपल्याला. सांगा कसं केली हो, काव्य सांगा. सत आहे एवढंच म्हटलं जर द्रव्याचं स्वरूप, तर हे दोन्ही लक्षणं कशी घटित होतात. नित्य
आणि अनित्य असं दोन हे स्वभाव आहे त्या सतचा. तर मग त्यामुळं उत्पाद मग त्याच्यामध्ये हे आहे हे अनित्य आहे आणि द्रव्य आहे हे नित्य आहे. ह्याच्यामध्ये गुण आहे हे नित्य आहे आणि पर्याय अनित्य आहे. मग तुम्हाला सत काय सांगायचं आहे, हे नित्य आणि अनित्याचं पिंड आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये नित्य काय आहे ते येणारच आणि अनित्य काय आहे ते ग्रहण होणारच. म्हणून सांगितलं की सतमस नुसतं म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये उत्पाद वे द्रव्य आणि गुणपर्याय वानपणा पण ग्रहण होतच. पुढं सांगतात. आता दुसरं लक्षण घेतलं. उत्पाद वे द्रव्य आणि तू सत आवेदयंती. सत आहे का सदा आहे? सदा आहे. थांबा एक मिनिट, काय अर्थ केलं त्याच्यावर सत सांगायचं आहे ना. म्हणजे जे उत्पाद वे द्रव्य आहे ते नित्य नित्यात्मक स्वरूप आहे. परमार्थाने त्याला सत असं आवेदयंती म्हणजे जाणवून देतं, बोध करून देतं. ते जे काय नित्य नित्यात्मक आहे ते सत आहे जेव्हा ते उत्पाद वे द्रव्य स्वरूप आहे. उत्पाद वे द्रव्य या द्रव्याचे म्हणजे उत्पाद वे द्रव्य आहे ते नित्य नित्यात्मक आहे. उत्पाद वे अनित्य आहे आणि द्रव्य नित्य आहे. मग त्याचं स्वरूप परमार्थाने काय करतं, पारमार्थिक सतचा बोध करून देतं. उत्पाद वे द्रव्य या द्रव्याच्या लक्षणाद्वारे नित्य अनित्य स्वरूप परमार्थिक सतचा बोध होतो. गुणपर्यायांच आत्मलाभ निबंधनभूतान प्रथयंती. गुणपर्याय जेव्हा उत्पाद वे द्रव्य हे सांगितलं लक्षण वस्तूचं, तर त्याच्यामध्ये गुणपर्यायात्मक आणि गुणपर्यायात्मक आत्मलाभाचं निबंधनभूत म्हणजे त्या स्वरूपाचं बोध करून देतं का. आपल्या स्वरूप प्राप्तीला कारणभूत गुणपर्यायांचा बोध होतो. म्हणजे उत्पाद वे हे जे आहेत ते उत्पाद वे द्रव्य हे कोणाचं स्वरूप आहे, गुणांचं आणि पर्यायांचं स्वरूप आहे. उत्पाद वे आहेत हे पर्याय आहेत आणि द्रव्य आहे ते गुण आहे. त्यामुळे उत्पाद वे हे आपल्या स्वरूपाला दाखवतात. मग स्वरूप कुठलं आहे तर गुणपर्याय आहे, त्यामुळे त्याच्यातून त्याचं पण ग्रहण होतं असं सांगितलं. आत्मलाभ म्हणजे स्वरूप. आत्म म्हणजे स्वरूप. सकाळी आज बोलले ना मी. पुद्गलात्मक म्हणजे काय, जीवात्मक म्हणल्यावर आत्मा म्हणजे आपल्याला जीव वाटतं. पुद्गलात्मक म्हणताना काय शब्दाचा अर्थ, जडात्मक. आत्म हे शब्द स्वरूपासाठी वापरला जातो, आत्मासाठी नाही. म्हणून परवा एक दिवस सांगितलं ना मी, आत्मा करतो ना आपण, तर आत्माचे अनेक अर्थ असतात. तर असंच एक म्हणे पंडितजी कुठंतरी प्रवासाला चालले होते आणि त्यांच्याबरोबर अनेक विद्वान होते ट्रेनमधनं. आणि त्यांचं रात्रीचा प्रवास होता आणि कुठून तरी ते ट्रेन रात्री जंगलाच्या ठिकाणातनं चालली होती आणि ह्यांची चर्चा चालली होती आत्मा आत्मा आत्मा. तर तिथं आता विद्वान आहेत, त्यांचं ठीक आहे, एकमेकांशी बोलणं चाललं आहे. आता त्या बोगीच्या बाजूला बसलेले कोणतरी असतील ना अन्य कंपार्टमेंटमधले, आणि ते आपलं ऐकतायत किती वेळ झालं हे काय करतायत चर्चा. एक आत्मा सांगितलं की दुसरा आत्माच सांगताय, तिसरा आत्माच सांगताय. ते आपलं घाबरून गेला बिचारा. म्हणला जवळ येऊन म्हणला तुम्ही 1 तास झाला आत्मा करायलाय, तुम्हाला माहिती आहे का म्हणला रात्रीचे 10 वाजलेत, आज अमावस्याचा दिवस आहे, आज आपण जंगलातनं चाललोय आणि तुम्ही काय करताय हो आत्मा. म्हणजे कोणाला आत्मा शब्दाचा अर्थ नाही समजलं तर असं विपर्यास होतो. मग आत्माचा अर्थ काय इथं स्वरूप. आत्मा म्हणजे स्वरूप, त्या द्रव्याचं स्वरूपाला दाखवणारं आहे. जेव्हा उत्पाद वे द्रव्य लक्षण करतात त्यावेळेस ते आपल्या स्वरूपाचं बोध करतं, म्हणजे गुण आणि पर्यायाचा बोध करतं. आता तिसरं सांगणार, जर गुणपर्याय हे ग्रहण केलं द्रव्याचं लक्षण, तर त्यातून या दोघांचा कसा बोध होतो. गुणपर्याया तू अन्वय व्यतिरेकित्वात द्रव्य
उत्पत्ती विनाशान सूचयन्ति. नित्य अनित्य स्वभावं परमार्थं सच्च उपलक्षयन्ति इति. हां, सांगा भाऊ काय सांगितलं आता. जेव्हा गुणपर्याय हे लक्षण केलं तर ते कसे आहेत. गुणपर्याय अन्वय आणि व्यतिरेकी असल्यामुळे, पंचमी आहे ना तिथं, रेकित्वात गुण आणि पर्याय हे अन्वय आणि व्यतिरेकी असल्यामुळे. कोण अन्वय कोण व्यतिरेकी. अन्वय आहे ते गुण. हां, गुण आहेत ते अन्वयी आहेत, पर्याय आहे ते व्यतिरेकी आहे. तर गुण आणि पर्याय हे अन्वय व्यतिरेकी स्वभाव असल्यामुळे द्रव्य उत्पत्ती विनाशाला सूचयंती. कसं दाखवतं सांगा. गुण आणि पर्याय हे उत्पादवे ध्रुवाला कसं दाखवत आहे. गुण द्रव्य हां आणि पर्याय की व्यतिरेकी असल्यामुळं उत्पत्ती आणि बरोबर. द्रव्य म्हणताना गुणाला दाखवतं ते, आणि पर्याय आहे ती उत्पाद आणि विनाशला दाखवते. त्यामुळं त्यातून जेव्हा तुम्ही हे लक्षण सांगितलं त्यातून हे लक्षण ग्रहण होतच. कारण गुण आहेत ते ध्रुवरूप आहेत, पर्याय आहे ती उत्पत्ती विनाशवाली आहे. पुढं नित्य अनित्य स्वभाव दाखवतो सतला. हां, जे नित्य अनित्य स्वभावाला आहे ते परमार्थ रूपाने सत आहे. काय केलं आता. गुण नित्य आणि पर्याय अनित्य. हां, बरोबर. आणि त्याच्यामुळे मग गुण आणि पर्याय हे नित्य अनित्य स्वरूपाला दाखवणारे असल्यामुळे सतला ते उपलक्षित केले जातात, त्याच्याद्वारे सूचित करतात. परमार्थ सतला सूचित करतात. म्हणजे सत हे नित्य नित्यात्मक आहे आणि उत्पादवे ध्रुववाला आहे आणि गुणपर्यायवाला आहे. मग सगळे हे तिन्ही लक्षणं एकमेकांना कसं सिद्ध करतात एवढं इथं दाखवलं. नाही लावणार, नाही येतात लावायला. द्रव्याचे गुण कुठला नाही हो. कुठला. करेक्ट, छान. अनुपचरित सद्भूत व्यवहारने. तुम्ही आ करेपर्यंत त्यांनी उत्तर दिलं इथं. म्हणजे द्रव्याचे गुण म्हणताना ते त्या द्रव्यामध्ये स्वरूपात आहेत ना, त्यामुळं सद्भूत व्यवहार नाही. कुठला उपचार न करता आहे, त्यामुळं गुणद्रव्याचे म्हटलं तर रूपाली. कुठला नाही. अनुपचरित सद्भूत व्यवहार. हां, स्नेहा उत्तर दे पुढचं. हां, स्नेहा पर्याय द्रव्याची कुठला नाही. मी लिहिलं नाही का. हां, लिहिलं की द्रव्याची पर्याय कुठला नाही आहे. नाही नाही, त्याच द्रव्याची पर्याय. बरोबर बोलली. काय स्नेहा. उपचरित सद्भूत येणार, कारण अनुपचरित म्हणताना गुण. हां, अनुपचरित म्हणताना गुण येणार आणि उपचरित म्हणताना पर्यायाचं ग्रहण होणार. हां, आता सांगा. सम्यक दर्शनाचा उत्पाद झाला कुठला नाही आहे. मला सम्यक दर्शनाचा उत्पाद झाला. पर्याय मला नाही सांगा. हां, उपचरित सद्भूत आहे. बर, मिथ्यात्वाचा नाश झाला कुठला नाही आहे. उपचरित सद्भूत पर्यायच आहे ना ती सगळी. बर, मला ध्रुव आत्म्याचा लाभ झाला. बोल स्नेहा. काव्या. मला उपचरित सद्भूतच येणार की, कारण तिथं हां पर्यायचं सम्यक दर्शन झालं म्हणत असताना. बरोबर. आणि मी सत्स्वरूप आहे. निश्चय नाही आहे. हां, काव्या सत्रक आहेत. सत हे द्रव्याचं स्वरूप आहे. मग मी सत स्वरूप आहे म्हणत असताना निश्चय नाही झाला. बर, मी मग कसं घ्यायचं. अनुपचारित सद्भूतमध्येच येणार हे सगळं घटवत असताना. दोन द्रव्यात लावायचं असलं तर ते असद्भूत मध्ये जाणार. नाही नाही, तसं नाही मला म्हणायचं.
निश्चयने आहे त्याच्यात निश्चयने म्हणताना आणि ते अनुपचारित सद्भूतमध्ये मला हां थोडं काय भेद आहे सांगा. तर ते सांगा हो, निश्चयने आणि अनुपचरित सद्भूत व्यवहारण्यात काय भेद आहे. ध्रुववान द्रव्य असं म्हणतो, म्हणजे गुणासकट द्रव्याला बघतो आणि इथे द्रव्याचं गुण असं घेतो आपण. म्हणजे काय भेद आहे ते करतो, सांगा. तेव्हा ते उदाहरण पर्याय होतं. काय भेद आहे ते सांगा. आत्म्याचा ज्ञान गुण. उदाहरण नको आत्म्याचा मला, ज्ञान उदाहरण नको मला. भेद काय आहे तो सांगा. अखंड द्रव्याला तो पूर्ण द्रव्य घेतलेलं असतं निश्चयमध्ये आणि त्याचं द्रव्याचा गुण घेतला जातो. म्हणजे काय भेद आहे. एक तिकडं पण गुण गुण किंवा आहे अनेक की इकडं पण गुण आहे, तिकडं पण द्रव्य आहे, इकडं पण द्रव्य आहे. अखंड द्रव्य घेतलं जातं हां. आणि त्याचं एक गुण असं घेतलं हा जातं. म्हणजे द्रव्याचं गुण. व्यवहार आहे तिथं भेद आला, व्यवहार आहे तिथं खंडितता आली आणि जिथं अखंड कथन आलं तिथं निश्चय आहे. म्हणजे सद्भूत व्यवहार नाही, खोटं सांगत नाही, खरंच सांगते, पण भेद करून सांगते. मग त्यामुळं ते स्वरूप नाही आहे ॲक्च्युली द्रव्याचं. माझ्यामध्ये ज्ञान गुण आहे असं म्हणत असताना ज्ञान काही वेगळं नाही आहे, पण सांगताना कथन करताना वेगळं करून दाखवावं लागलं. म्हणून तिथं काय सांगितलं, जेव्हा गुणातून अखंड द्रव्य जाणलं जातं त्यावेळेस तिथं निश्चयचा विषय म्हणला गेला आणि जेव्हा त्या द्रव्यातून वेगळं करून आपण पर्याय दाखवतो, गुण दाखवतो, त्यावेळेस तिथं ते व्यवहार नाही म्हणला गेला. अजून काय. आता ह्याच्यामध्ये घाला काय 7 नंबर चार्टच्या नयामध्ये उत्पाद व्ययात्मक द्रव्य असते. उत्पाद व्यय द्रव्यात्मक द्रव्य असते. कुठला नाही आहे. द्रव्यात्मक अभेदोपचार. हा अभेदोपचार. अभेदच म्हणली नुसतं तू, उपचार मी गर्भित करायचं का. उत्पाद वे द्रव्यात्मक आहे असं म्हणत असताना तिथं अभेदोपचार झाला, कारण पर्यायाकडून द्रव्य दाखवलंय ना. बरं आता तुम्ही मला सांगा भेदोपचार कसं घटवायचं याच्यात. रुपाली आणि स्नेहा बोला. भेदोपचार कसं लावायचा काव्या. त्याच्यात गुणच दाखवायचे ना, गुण मात्र. मला इथं सांगा कसं सांगायचं ते. म्यूट केला. द्रव्यामध्ये गुण आहे किंवा द्रव्याचा गुण असं म्हटलं, द्रव्याचा द्रव्यपणा असं म्हटलं तर ते वेगळं काढून दाखवलं ना आपण, म्हणून भेदोपचार झाला. आणि द्रव्यवान ध्रुववान द्रव्य असं म्हटलं तर काय झालं. अभेदवृत्ती झाली. अभेदवृत्ती ध्रुववान द्रव्य असं म्हटलं ना आपण. मग द्रव्याला अखंड दाखवलं गुणातून तर ते अभेदवृत्ती झाली. आणि इथं जेव्हा सांगतं त्यावेळेस ध्रुव हे वेगळं काढून दाखवलं. द्रव्यामध्ये द्रव्यत्व आहे असं म्हणलं तर गुण झाला तो, मग भेदोपचार नाही झाला. आता भेदवृत्ती सांगा कसं. द्रव्यामध्ये गुणाची पर्याय आहे. द्रव्याची पर्याय म्हणा की काय बिघडलं. द्रव्याचा उत्पाद झाला असं म्हटलं तरी ती पर्यायच आहे. द्रव्याचा वेळ झाला, द्रव्याचा नाही पर्यायाचा वेळ झाला असं म्हटलं तरी सुद्धा तिथं जसं मनुष्य पर्यायाचा वेळ झाला असं म्हटलं तरी भेदवृत्ती झाली. तर असं समजून घ्यायला पाहिजे सगळे लक्षणं. इथं थोडंसं कन्फ्यूज नाही होत. अभेदवृत्ती कसं गुणातून अखंड द्रव्य दाखवलं, मग गुणपर्याय वान द्रव्य असं म्हटलं तर, किंवा सत असं म्हटलं नुसतं सत असं म्हटलं तर अभेदवृत्ती झाली. आणि ॲक्च्युली गुणपर्याय वान म्हणत असताना सुद्धा पर्याय हा धर्म घ्यायचा बरं का द्रव्याचा. तर गुणपर्यायात्मक द्रव्य म्हटलं तरी सुद्धा अभेदवृत्तीच झाली. पर्याय भेद करून काय त्या पर्यायाचं कथन नाही करायचं आहे. पर्यायत्व जे आहे ना तो एक धर्म आहे द्रव्याचा.
मग त्याकडून अखंड द्रव्य घेतलं तरी सुद्धा तिथं अभेदवृत्ती होऊ शकते. हां, गुणपर्यायवान द्रव्य असं म्हटलं तरी अभेदवृत्ती झाली. पुढं किंवा आता तिथं कसं दाखवलं ह्याच्यामध्ये सप्तभंगी सांगत असताना त्यामध्ये त्यांनी त्याला भेदोपचारामध्ये घातलं, गुण आणि पर्यायांचा पिंड असं म्हणून. मग गुणात्मक असं म्हणा तर अभेदवृत्ती, किंवा पर्यायात्मक म्हणा तर अभेदवृत्ती. पर्याय हा धर्म घेतला तर. आणि गुणपर्यायवान म्हटलं तर दोन्हींचं कथन एकत्र आलं, त्यामुळं अभेदोपचाराचा नाही विषय होतो, अभेदोपचार होतो. जेव्हा गुणपर्यायवान तरी पण पर्यायवान घेतलाय ना, त्यामुळं जसं आपण ते लावतो ना, बघितलंय का सप्तभंगी, स्यात असती, स्यात नास्ती, स्यात असती नास्ती. मग त्यामध्ये महाराजांनी चार्ट करून दाखवलंय, स्यात ध्रुव आहे, स्यात नित्य आहे, स्यात अनित्य आहे. मग ते नित्य अनित्यात्मक आहे असे भंग करत जाताना पुढं पुढं अभेदोपचाराचे नाही आहेत ते सगळे. आणि पहिला जो स्यात नित्य आहे घेतला ना, तर तो अभेदवृत्तीचा विषय. मग जेव्हा ते दोन्ही भंगांना जोडून आपण पुढचे नाही काढतो त्यावेळेस तिथं ते अभेदोपचाराचा विषय. अभेदवृत्तीमध्ये कसं घेणार हे वाक्य? कुठलं? गुणवान द्रव्य आहे असं म्हणा तर अभेदवृत्ती झाली, किंवा फक्त पर्यायवान द्रव्य आहे असं म्हणा तर अभेदवृत्ती झाली. पण दोघांना जर मिक्स करून भंग करत असाल ना, तर तिथं ते अभेदोपचाराचे भेद होणार. त्यासाठी ते चार्ट बघा चांगला आहे न्यायदीपिकेमध्ये त्यांनी सांगितलेला. तर गुणवान द्रव्य म्हणा तर तो पण अभेदवृत्तीचा विषय झाला, पर्यायवान म्हणा तो पण अभेदवृत्तीचा विषय झाला. अभेदोपचार म्हणताना हां, इथं मी पर्यायत्व घेतलं बरं का, जेव्हा अभेदवृत्तीचा विषय घेणार. मग पर्यायत्व हा धर्म आहे, आणि मग कुठल्या तरी एका पर्यायातून द्रव्य दाखवलं तर अभेदोपचार झाला. नंतर कुठले तरी एखादा गुण घेतला तर तो भेदवृत्ती झालं, भेदोपचार झाला. आणि कुठली तरी एक पर्याय घेतली तर भेदवृत्ती झाली. असं हां, एक सम्यक दर्शनामध्ये सगळं लावलं तरी पण समजेल तुम्हाला. सांगा निश्चयने व्यवहारने सगळे कसं लावायचं. एक सम्यक दर्शन ह्याच्यामध्ये घटवून सांगा कसं. सम्यक दर्शनाची पर्याय तर हे अभेदोपचार मध्ये येईल. कसं मला वाक्य करून सांगायचं तुम्हाला. मला सम्यक दर्शन झाले असं म्हणला तर भेदवृत्ती झाली. आता तिथून पुढे सरकून सांगा सगळीकडे मला भेदोपचार काय, अभेदोपचार काय आणि अभेदवृत्ती काय. घेतलं होतं आपण हे सगळं. स्नेहा बोला, रुपाली 5 मिनिटं राहिले. सम्यक दर्शन आहे म्हणजे माझ्यामध्ये सम्यक दर्शन आहे असं म्हणलं तर भेदवृत्ती येणार नाही का? भेदवृत्तीच झाली, पर्याय ना ती भेदवृत्तीच झाली. तुम्हाला इकडची 3 नाही सांगायचे आहेत लवकर. माझा श्रद्धा गुण, माझा श्रद्धा गुण कुठं गेला, कुठला नाही, सम्यक झाला, सम्यक झाला म्हणू नका, नुसतं श्रद्धा गुण म्हणा, परत पर्यायातच जाणार नाही. अच्छा अच्छा, माझ्यामध्ये श्रद्धा गुण आहे, कुठला नाही, अभेदोपचार नाही नाही, माझ्यामध्ये श्रद्धा गुण आहे, भेदोपचार. हा, गुण वेगळा काढून सांगताय ना तुम्ही. हा, पुढं अभेदोपचार काय, सम्यक दर्शन वाला मी. बरोबर, मी सम्यक दृष्टी असं म्हटलं तरी पण अखंड द्रव्याचं कथन आलं तर अभेदोपचार झाला. पर्याय आहे ना सम्यक दर्शन ही, त्यामुळं मी सम्यक दृष्टी असं म्हटलं तर अभेदोपचार झाला. आणि अभेदवृत्ती श्रद्धावान मी श्रद्धावान आहे किंवा मी गुणवान आहे असं म्हटलं तरी पण ती अभेदवृत्तीचा विषय झाला. हा, तर हे का समजून झालं की 4 झाले आमचे. तुम्ही कुठं तर मागं राहिला. भेदवृत्ती मला सम्यक दर्शन झाले. त्यांनी पहिला तेच घेतलं ना. हा, मग पर्याय आहे ना ती. तर महाराजांनी आज काय सांगितलं माहिती, वीर सागर महाराजांच्या कॅसेटमध्ये. थांबा, वेळ संपली, थांबा 1 मिनिट. म्हणजे मी तुम्हाला बोर्डवर लिहून सांगते, 1 मिनिट थांबा. हां, तर काय सांगितलं त्यामध्ये महाराजांनी की
म्हणले तुम्ही पुण्यानी धर्म मानता, पुण्य म्हणजेच सर्वस्व मानता, त्यात आनंद मानता. म्हणले हेच मिथ्यात्व आहे, म्हणून तुम्हाला आचार्यांनी मिथ्यादृष्टी म्हणलंय असं म्हणते बरं का. तर समोर बसलेले म्हणले असं म्हणू नका, मला मिथ्यादृष्टी म्हणलं तर बॉम्ब टाकल्यासारखं वाटते म्हणले. म्हणजे ज्याला कळत नाही ना ते असं भयभीत असतं, पाप भिरू म्हणतात ना जे, तर तो लवकर धर्म आत्मसात करतो. आणि मग ते काय आहे हे समजून घेण्यासाठी, म्हणजे ते काय म्हणायचं, महाराजांच्या काळामध्ये जे होते ना शिकणारे असे ते रुजूबुद्धी होते, त्यामुळं काय त्यांना जे ग्रहण करणार ना ते फार आनंदाने ग्रहण करत होते. आणि त्यामुळं मग ते महाराजांनी जेव्हा असं सांगितलं की मिथ्यादृष्टी म्हटलं जाईल, तर ते म्हणले लवकर सांगा आम्हाला कसं सम्यक दर्शन करायचं, नाहीतर त्या आगीत होरपळल्यासारखं वाटायला आहे किंवा आम्हाला कुठंतरी निर्वातात टाकल्यासारखं वाटतंय असं काहीतरी. म्हणजे शेवटी ओढ पाहिजे आपल्याला धर्माची, स्वतःच्या स्वभावाची, तर तिथं आपण लवकर पुरुषार्थ करू शकतो. म्हणून स्वभावाला जाणा. काय काय पाहिजे तुम्हाला? नाही, सगळं व्यवस्थित एक एक व्यवस्थितला आपल्याकडं 5 मिनिटात सांगा, टाइम लिमिटमध्ये सांगा. मला कन्फ्युजच होत होते, 3-4 वेळा सांगितलं. काय बाई अभेदवृत्ती पाहिजे तुम्हाला? अभेदवृत्ती नाही, 4ही सांगा. एक वाक्य अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार, भेदवृत्ती पाहिजे ना. तर सम्यक दर्शन हे विषय घेतला आपण. तर काय झालं, आता द्रव्यार्थी निर्णय आणि पर्यायार्थी निर्णय म्हणायचं त्याला. द्रव्यार्थी निर्णयाचे 2 भेद केले, अभेदवृत्ती आणि अभेदोपचार. आणि इथं काय आलं, भेदोपचार आणि भेदवृत्ती. मग इथं काय येणार, आता गुणातून अखंड द्रव्य येणार. इथं काय येणार, पर्यायातून अखंड द्रव्य येणार. भेदोपचार मध्ये गुणमात्र कथन येणार भेदरूपाने, आणि भेदवृत्तीमध्ये फक्त पर्यायाचं कथन येणार. म्हणजे पर्याय मात्र जेव्हा सांगणार त्यावेळेस. आता सांगा सम्यक दर्शन कुठे घालायचं. मला सम्यक दर्शन झाले, कुठला नाही, एवढंच फक्त त्यातनं ओळखून थांबा की मला एवढंच ओळखून घ्यायचं त्यामध्ये की गुण आहे का पर्याय आहे. पर्याय कुठे येणार मग, तुम्हाला काय दिसलं. मला सम्यक दर्शन झाले असं म्हणत, एक मिनिट थांबा, मला सम्यक दर्शन झाले असं म्हणताना तुम्हाला मी दिसला अखंड का सम्यक दर्शन दिसलं. हा, मग पर्याय दिसली ना म्हणल्यावर ते भेदरूप कथन आहे, इकडे येणार. मला सम्यक दर्शन झाले असं म्हटलं तर भेदवृत्ती झाली. पुढं सम्यक दर्शन ही काय आहे, श्रद्धा गुणाची पर्याय. बरोबर. मग कसं येणार, इथं फक्त गुण सांगायचे. श्रद्धा करेक्ट. जेव्हा श्रद्धा गुण वेगळा कडून दाखवणार त्यावेळेस इथे येणार. मग माझ्यामध्ये श्रद्धा गुण आहे असं म्हटलं तर भेदोपचार झाला. पुढं आता तुम्हाला दाखवायचंय द्रव्य, हे द्रव्यार्थी आहेत ना. इथं आपल्याला फक्त गुण दिसला, फक्त पर्याय दिसली. इथं बघताना तुम्हाला अखंड दिसणार आहे, पर्यायातून अखंड द्रव्य. हा बरोबर. कुठं आलं, पर्याय झाले, पर्यायातून द्रव्य झालं. मी सम्यक दृष्टी आहे किंवा सम्यक दर्शन वाला मी असं म्हटलं तर हे इथं झालं सम्यक दृष्टी. अभेदोपचार, कारण ती पर्याय आहे, पर्यायातून द्रव्य घेतलं. इथं काय येणार, श्रद्धावान. सगळं येतं, उगीच नाही येत म्हणतात. नाही, मला खूप कन्फ्युजन होत होतं म्हणून मी तुम्हाला सांगा. तुम्ही सांगितलं सगळं, मी तर काहीच नाही सांगितलं. मी श्रद्धावान आहे असं म्हटलं तर तिथं अभेदवृत्ती म्हणजे निश्चयाचा विषय झाला. जेव्हा या विषयाला आपण लक्ष करून जाणतो, निर्णय करतो, त्यावेळी सम्यक दर्शनाची प्राप्ती सहज होते. म्हणून स्वतःला जाणा. हो, श्रद्धा संपन्न स्वरूपोहम, ज्ञानवान स्वरूपोहम, ध्रुववान स्वरूपोहम, गुणवान स्वरूपोहम. ओ
विसर्जन.